प्रश्न विचारला की सीता ज्या ठिकाणी सीतेला सोडण्यात आला त्या ठिकाणी जंगल होता, पण आता त्या ठिकाणी वस्ती बनली. मी सांगितलं सीता रसोई मोबाईलवर तुम्ही पाहू शकता. शेअरचं म्हणणारे उत्तर नाहीये, काय करणार. मी आपल्या प्रश्नामध्ये आपल्या राऊंडमध्ये प्रश्न विचारला, असा कोणता ऋषी झाला की त्यांनी 12 वर्ष झाडाचा पाला खाऊन त्याने जीवन जगवलं. तो झाड कोणता आणि तो ऋषी कोणता? पिपलाड ऋषी म्हणतात. पिपलाड ऋषी, या पिपलाड ऋषीनं पिपळाचं पानं खाऊन 12 वर्ष काढले. हा रांग आहे तुमचा साहेब. मोरेश्वरजी जीत करू नका. उत्तर खोटा, खरं उत्तर असेल ज्याची रात मिळून मीच सांगणार की उत्तर आहे बरोबर आहे. उत्तर चूक आहे तुमचं. तुम्ही भलतीकडे निशाण लावले, निशाण भलतीकडे लावल्या.
सनत ऋषीना तुळशीचा पाला खाऊ त्यांनी 12 वर्ष काढले. तुळशीचा पाला जे आपण घरी लावतो की तुळसच्या पाला खाऊन त्याने 12 वर्ष काढले. सनत हे माझ्या प्रश्नाचे उत्तर. पुन्हा शासनाने प्रश्न विचारला की एक मुसाफिर तो निघाला यात्रा करण्याकरता. त्याला रस्त्यामध्ये एक बाई मिळाली, नंतर दुसरी मिळाली, नंतर तिसरी मिळाली, मग चौथी मिळाली आणि 5वी मिळाली. तिच्यामुळे त्याचा उद्धार झाला. बरोबर. आध्यात्मिक प्रश्न संताचा आधार आहे. आशा मनशा तृष्णा आणि कल्पना आणि जे 5वी पाहिजे मिळाली ती भक्ती. ती होय भक्तीमुळे उद्धार झाला. म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हटलं आहे की भक्ती बिना उद्धार नाही कुणाचा, ऐका भाव जीवाचा. ती भक्ती आहे. हे तुमच्या प्रसंग काय हरकत नाही. हे आध्यात्मिक उत्तर आहे, खोटं उत्तर नाही आहे. आता तुम्ही नाहीच म्हणा तर का करायचं, मुदत करायची नाही. मग संताच्या वरच तुम्ही असाल काय हरकत नाही. तुम्ही संताच्या वरच सूरज का उजियारा. तुम नहीं आते तो हमें कौन बुलाता. तुम्ही जर पाहायला आले नसते आम्हाला कोणी बोलवणार. तुम नहीं आते हमें कौन बुलाता. धन्यवाद है आपको आपका सहारा. मैदान छोड़ के भागने वाले हम नहीं. मैदान छोड़ के भागने वाले हम नहीं. मर जाएंगे लड़ते लड़ते हमें कोई गम नहीं. मर जाएंगे लड़ते लड़ते हमें कोई गम नहीं. हमारे पास भी हथियार है, हथियार कोई कम नहीं. पीते हैं गुरु ज्ञान का प्याला, कोई रम नहीं. मराठी शाहीर बांधवानो नवीन फिल्म आहे. नवीन जवळ पोट्टा आहे बस. फिल्मचं नाव आहे सय्यारा. सय्यारा फिल्मची तर ऐका पासून तर नहीं
ऐका तेरा मेरा सामना ज्ञान आजमाना है पीछा करू ते ज्ञानाची लढाई आणि ज्ञानाच्या लढाईने आम्ही तुमच्या मागे धाव तुम्ही आमच्या मागे धाव ज्ञानाशील ज्ञान मिळाल्यानंतर बघा सुंदर इतिहास आहे त्यामध्ये हा गाणं आहे पुराणामधला ऐका कभी कभी नहीं तो पलटी खा पलटी खाऊ काय होईल पलटी खाऊ काय होणार एक राजाची मुलगी एक राजाची मुलगी आणि प्रधानाचा मुलगा या दोघांचा झाला प्रेम झाला आणि प्रेमामध्ये या दोघांनी मंदिरामध्ये लग्न लावलं तेव्हा
राजाला माहीत झालं, राजाला माहीत होताच त्या प्रधानाच्या पोराला फाशी देण्यात आली. बघा काय झालं. रात दरबारात एक ऋषी आला. तो राजाला बोलला, शाळेला विचारतो. त्याने त्या ऋषीनं राजाला काय म्हटलं आणि राजाला त्याचं उत्तर काय दिलं. राजाने त्याचं उत्तर काय दिलं बस एवढं सांगा.
माननीय चार मोरशीवरतीला सुंदर एक प्लॉटिंग तुमच्या समोर सादर केली। त्याप्रमाणे माझे एक नवीन प्लॉटिंग दोन भावाची कहाणी। दोन भावाचा जो पण दोन भावामध्ये दुश्मनी कशी तयार होते, काय घडते, प्रत्यक्ष पहा। पण काय करावं, लग्न झालं भावाचा, ह्या आमच्या शांतापासून हा असा गोंधळ होऊन आला कारण हिच्या मताप्रमाणे वागणं नसतं का असं काम झालं नसतं। ही काय तिलाच विचारतो मी आता, ही घरी असलेलं कामावर जायला आहे, आवाज शांता घरी आहे का? शांता, शांता काय म्हणाले हो? शांता सांग आता, मी विचार करू कोणता विचार करतो तुम्ही? जुनं असं केलं नसतं का असं झालं नसतं। काय झालं? काय झालं? काय झालं? घरामध्ये पहिले म्हणत होती तिने आपल्या गेल्यासाठी म्हणजे मोठ्या घरची मागे हो मागितलं, बाकीचे हो मागितलं. आता कसं आहे घरचा घेऊन कारभार चांगला आहे का? चांगला आहे ना? काय झालं? चांगला कारभार आहे, चांगला आहे ना? काय झालं? एवढ्या दिवसात झाले घरी काम धंदे करत नाही, नुसतं खाण्याला घरी झोपा गेले। हो मला सांगा, हो आता ते नवीन लग्न करून त्याला श्रीमंत घरातली मुलगी आहे. हो आता मी तिला कितीदा सांगितलं काम कर म्हणून, ते नाही करत. माझी काय गरज जबरदस्ती आहे का तिच्यावर? अरे तुझं काम आहे सांग ना, पण किती सांगू मला सांगा की तुम्ही. तुम्ही शिकवलं तुझे काम आहे किती शिकवलं? घरामध्ये जाऊया शिकवेल मोठी जाऊ, समजलं? अहो मी सांगितल्याने ते ऐकलं तर ठीक नाही, तर सांगू नये माझा काही अर्थ नाही आहे. जेवण काम झालं, आम्ही कामाला जातो, आम्ही कमाई करून आणतो, तुम्ही कामाला जाते आणि आईची घरामध्ये बसून जाते, हे बरोबर नाही का? पण आता मी कितीदा सांगते समजावून, बार समजावून सांगते, ऐकत नाही. मी त्याला काय करणार आहोत? अशाला मला जरा असं वाटते की काय करावं काय नाही, आपली जिंदगी खराब झाली म्हणून हा कॅन्सर केलाय तुमच्यापासून। तुम्हाला काय टेन्शन? माझ्यापासून टेन्शन आहे तुम्हाला? मला सांगते की मोठ्या घराची मुलगी मागत तुम्हाला एवढं टेन्शन, काम नाही करत म्हणून टेन्शन आहे. मी पहिले करलो गरीबाची मुलगी बाळ, पण मी आहे ना, मी आहे ना, मी करते ना. तुम्हाला काय टेन्शन पाहिजे? अरे तू राहून काय करणार आहेस? मी काहीच नाही. दोघं भागा कारभार चांगला चालला पाहिजे असं माझं म्हणणं आहे। आपली एक चूक नाही म्हणजे दोघा भाग। अहो तुमची गोष्ट बरोबर आहे, राहील एक मोठा का, पण ते ऐकायला तयार नाही. मी त्याला काय करणार आहे? तू सांगत बस, मी चाललो थोडक्यात चौकाला नाही तुझे। अहो मी आहे तोपर्यंत तुम्ही आहात, तुम्ही आहात मी आहे, हो. आहे की नाही? हो अहो सौभाग्याचा लेणा मी लावते कपाळी. अहो सौभाग्याचा लेणा मी लावते कपाळी. अहो तुमचीच नार आहे छापडी. तुमचीच नार आहे छापडी. हे सौभाग्याचा लेणा मी लावते कपाळी. सौभाग्याचा लेणा मी लावते कपाळी. तुमचीच नार आहे छापडी.
विचार एकच आहे, आलो घरी काय इकडे होतंय, गावामध्ये आलो की नाही कसं, पण काय करू, मला टेन्शन चढलं तर टेन्शनचे औषध कोणते मिळेल, औषधसाठी मला पाहावं लागेल का कोणाच्या घरी मिळेल, कोणाजवळ मिळेल, नाही का आपला दोस्त आहे ना त्याच्या घरी जातो, तोच आपल्याला सांगेल तो शब्द, ठीक आहे, माझ्या गावात मारतो ना, अरे अरे थांबा घरी आहे का, कोण आहे? अरे मी आहे, नमस्कार पाटील, नमस्कार नमस्कार नमस्कार. काय म्हणता, कसं काय येणं केलं? म्हणलं आता इथे आलो तर जवळ तुमचा मकान आहे, म्हणलं भेट घेऊन घ्यावा, दुसऱ्या दिवसाचा आलो नाही मी, आजपर्यंत आमच्या घरी कधी आले नाही तुम्ही, नाही म्हणून पहिल्यांदा आले म्हणून मला विचारलं का पण कसे का आले? काय धमाली का करून आलो, हा हा अरे का करते आता हा 1 महिना झाला, हा. मला आता घरी उदास वाटतो, हो घरी का? करमतच नाही, राहतो वाटत नाही, बाबा असं झालं का? झालं का नाही, मला असं टेन्शन आहे का वाटते, आणि झोपायला गेला तर झोपही लागत नाही, टेन्शन मुळे झोपच लागत नाही पाटील. नाही झोपच नाही लागत, हो तर म्हणून मी म्हटलं का आता झोप नाही लागत तर झोप कशी आली पाहिजे, झोप आली पाहिजे. आली पाहिजे झोप, ठीक आहे. टेन्शन- झोप अजिबात टेन्शन मुळे झोप येत नाही, हो बरोबर आहे. हो. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय पाहिजे? कोणता आमच्याकडे तो धंदाच आहे टेन्शन घालवण्याचा. आता हो आता धंदा कोणता आहे, आहे ना एक. आहे का, हो अरे पण झोप येईल, झोप येते, टेन्शन गेली का झोप आली. औषधच आहे ना, हो मग त्याला कोणची बरी, थांबा थांबा 1 मिनिट. आला बरं झालं आलो विचारलो, त्याच्याजवळ मिळते औषध, आपल्याला झोप बी येते, हे पहा, अरे गाव आहे आणलं तुला, प्युअर मोवाची, अरे बाबा मी हे पितो का कधी, कोणालाच नाही देवाची, मोहाची कोणाला नाही, नाही देवाची. नाही द्यावी. नाही नाही आपण कधी पित नाही रे बाबा, हा? कधीच नाही पित. कधी पित नाही, आता पिऊन तर पहा, टेन्शनची झोपेची रामबाण औषध आहे. हो तिच्यापासून झोप येते, चांगले चांगले राजे महाराजे देवी दीपायनं पेला हे. पण क्षमा, हा. मी मला जागत नाही रे कधी रे, कशी वाटते, घेऊन तर पहा एक वेळ, मग समजते कशी टेन्शन नाही जात, पहा ना. तसं नाक थोडं नाक झापून घ्या, वाचेन पहिली वेळ आहे का नाही, पुढे नाकामध्ये वाचत गेली, तर नाक झापून घ्या ना, नाक असं दाबा एक हाताला, हा हा दाबा, झोप येईल, झोप येईल, टेन्शन येईल जाते. गेली गेली गेली.